पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। प्राध्यापक कैलासवासी सौ कमल गोखले यांनी लिहिलेलं शिवपुत्र संभाजी या पुस्तकातील एक लेख मी वाचणार आहे। लेखाचं नाव आहे सिंहावलोकन। छत्रपती संभाजी महाराजांच्या केवळ 32 वर्षांच्या आयुर्मर्यादेत त्यांना बालपणात आजीचे प्रेम, ममता आणि छत्र लाभले। तेवढा त्यांच्या आयुष्यातील शांततेचा काळ सोडला तर इतर वेळी त्यांच्याविषयी सतत गैरसमजच पसरत होते। ते त्यांच्या हौतात्म्यानंतरही जवळजवळ 300 वर्ष रूढ आहेत। त्यांना सर्व दृष्टीने अत्यंत अलौकिक असा पिता लाभला। जिजाबाईंचे मातृतुल्य प्रेम लाभले। रामायण, महाभारत, शास्त्रे, पुराणे, संस्कृत, संगीत, धनुर्विद्या या विषयांचा त्यांनी सखोल अभ्यास केला। ते स्वभावतः शूर आणि राजपुत्र असल्याने त्यांना बालपणापासूनच युद्धकलेचे शिक्षण मिळाले। स्वतः छत्रपती शिवाजी महाराजच त्यांना मोठ्या सैन्याचे नेतृत्व देऊन प्रत्यक्ष रणांगणावर नेत असत। सर्व दृष्टीने पाहता राजपुत्राला योग्य असे त्यांना मार्गदर्शन लाभले होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत छत्रपती संभाजी राजांचे आयुष्य अगदी सुरळीत होते। त्यांना युवराज पद मिळाल्यापासून त्यांच्या सावतराईने म्हणजे सोयराबाईने आपल्या मुलाला म्हणजेच राजा रामाला राज्यपद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले। तेव्हापासून भोसले राजघराण्यात गृहकलह सुरू झाला आणि संभाजी राजांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि त्यांच्या जीवनात जो झंझावात सुरू झाला त्याचा त्यांच्या दुर्दैवी अंतानेच शेवट झाला। छत्रपती संभाजी महाराजांना राजपदही झगडा करूनच मिळवावे लागले। त्यावेळी अष्टप्रधान आणि सेनापती हंबीरराव मोहिते यांच्यात 2 गट निर्माण झाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी दडवून ठेवण्याचा प्रयत्न करून अण्णाजी दत्तो, मोरोपंत पंडित यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्याचा कट करून राजा रामाचे मंचकारोहण उरकून घेतले। त्यामुळे राग येऊन छत्रपती संभाजी महाराजांनी आपली सावत्र महाराणी सोयराबाई यांना भिंतीत चिणून मारले आणि अण्णाजी दत्तो वगैरे मंत्र्यांना ठार केले इत्यादी दोषारोप छत्रपती संभाजी महाराजांवर करण्यात येतात। पण रागाच्या भरात त्यांनी क्रूरपणे कोणाला मारले अशी साक्ष मात्र इतिहास देत नाही। या मंडळींना रागाच्या भरात त्यांनी ठार केले हे म्हणणे खरे ठरत नाही। याच्या उलट प्रथम छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्याशी सामोपचाराचेच धोरण ठेवले होते असे दिसते। कट करणाऱ्यांना त्यांनी कैदेत टाकले। मोरोपंत कैदेत असताना नैसर्गिकपणे मरण पावले। छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या सावत्राईची रागाच्या भरात हत्या केली हा प्रवादही खोटा ठरला आहे। पहिल्या कटानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यपद ताब्यात घेतले। त्यानंतर त्यांचे राज्यारोहण झाले। तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी मोरोपंतांचा मुलगा निळू मोरेश्वर याला पेशवा नेमले। अण्णाजी दत्तोचे सचिवपद काढून त्याला मुजुमदार केले। पुढे मराठ्यांच्या राजाला ठार मारण्याचा कट फुटल्यावर या गटात हात असलेल्या लोकांना छत्रपती संभाजी महाराजांनी ठार केले आणि इतर शिक्षा सुद्धा दिल्या। या क्रूर वाटणाऱ्या शिक्षा छत्रपती संभाजी महाराजांनी राजद्रोहासाठी दिलेल्या शिक्षा आहेत हे ध्यानात घेतले पाहिजे। राजद्रोहाला देहांताशिवाय दुसरे कोणते शासन असू शकते? देहांत शासन हेच एक क्रूर आणि दहशत उत्पन्न करणारे कृत्य आहे। हत्तीच्या पायाखाली देणे, सुळावर चढवणे, कडेलोट करणे या ऐतिहासिक काळापासून त्या 18व्या शतकाच्या अखेरीपर्यंत चालत असलेल्या देहदंडाच्या रूढ पद्धती आहेत। छत्रपती संभाजी राजांनी राज्य शकट हातात घेतल्यानंतर थोडीफार स्थिती स्थिरस्थावर होते नव्हते तोच औरंगजेबाचा चौथा मुलगा शहजादा अकबर त्यांच्या आश्रयासाठी आला। अकबराला आश्रय द्यावा न द्यावा अशा विचारात असतानाच तो प्रत्यक्ष मराठी राज्यात येऊन पोहोचला देखील। आलमगीराचा मुलगाच मराठ्यांकडे आल्यामुळे मुघल आमीर उमराव अकबराला पाठिंबा देतील तर औरंगजेबाला त्याच्याच राज्यातील बंडांना तोंड द्यावे लागेल अशी त्यामागची कल्पना होती। परंतु बादशहाच्या भीतीने राजपूत किंवा मुघल यापैकी कोणीच अकबराच्या पक्षाला उभे राहिले नाहीत। उत्तरेतील सत्ताधीशांपैकी कोणी पाठिंबा दिला तर छत्रपती संभाजी महाराजांच्या सहाय्याने उत्तरेत औरंगजेबाविरुद्ध उठाव करावा अशी अकबराची कल्पना होती। छत्रपती संभाजी महाराजांनी अंबरचा म्हणजे जयपूरचा राजा रामसिंग याला पत्र पाठवून उत्तरेत उठाव करावयाचा मनसुबा केला।
राजा रामसिंगाने अकबराला मदत करून त्याला दिल्लीच्या तख्तावर नामधारी राजा म्हणून बसवावे आणि सत्ता हिंदूंनी राबवावी अशी त्यामागची कल्पना होती. अकबर उत्तरेत गेला की औरंगजेबही उत्तरेत परत गेला असता. जमले तर बादशाला कैद करावयाचा मनसुबाही होता. अकबराला आश्रय देण्यात तुम्ही योग्य ते केलेत. आपण सगळे हिंदू आहोत म्हणून या परिस्थितीत जे करणे योग्य आहे असे तुम्हाला वाटते ते करावयास मी तयार आहे असे रामसिंगाने पुढे लिहिले. या धाडसी मनसुब्यापैकी प्रत्यक्ष काहीच घडले नाही. तरीही त्या संबंधात छत्रपती संभाजी महाराजांनी रामसिंगाला जे पत्र लिहिले ते त्यांच्या धाडसी, आक्रमक आणि कल्पक दृष्टीवर चांगला प्रकाश पाडते यात शंका नाही. या मनसुब्यात राजा रामसिंगाने पुढाकार घ्यावा. हिंदू तत्वशून्य झाले आहेत, त्यांना धर्माभिमान राहिलेला नाही असे औरंगजेबाला वाटत असले तरी श्रुतीस्मृतींनी धर्म आणि जाती यांच्याविषयी जी कर्तव्य नेमून दिली आहेत त्याची पायमल्ली आम्ही सहन करणार नाही असे सांगून छत्रपती संभाजी महाराज पुढे लिहितात, प्रजापालनाचा आमचा धर्म आम्ही टाळू शकत नाही. या दुष्ट यौवनांशी युद्ध करण्यात आम्ही आमची संपत्ती, आमचे देश, आमचे दुर्ग सर्व काही पणाला लावण्यास तयार आहोत. याच उद्देशाने आम्ही अकबर आणि दुर्गादास राठोड यांना आश्रय दिला आहे. आम्ही यवनाधिपतीच्या अनेक सेना नायकांचा वध केला, कित्येकांना कारागृहात टाकले. आता अशी वेळ आली आहे की त्या यवना धमाला म्हणजे औरंगजेबाला पकडून कारागृहात घालणे शक्य होईल. मग आपल्या देवतांची पुन्हा स्थापना करून धर्मकृत्य निर्विघ्नपणे पार पाडण्याची व्यवस्था करता येईल. या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्रात त्यांची गरुड झेप दिसते. परंतु उत्तरेत पाठिंब्याचा अभाव आणि अकबराजवळही असलेल्या शौर्याचा आणि धाडसाचा अभाव या दोन गोष्टींमुळे या योजनेला मूर्त स्वरूप येणे शक्य झाले नसावे. काही असले तरी छत्रपती संभाजी महाराजांचं हे पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी राजा जयसिंगाला लिहिलेल्या त्या सुप्रसिद्ध पत्राची आठवण करून देते यात शंकाच नाही. अकबराला मराठ्यांनी आश्रय दिल्यामुळे औरंगजेब थोडा लवकर दक्षिणेत उतरला हे खरे असले तरी औरंगजेबाचे संकट छत्रपती संभाजी महाराजांनी ओढवून घेतले हे मात्र खरे नाही. अकबराला छत्रपती संभाजी महाराजांनी आश्रय दिला नसता तरीही हे संकट टळले नसते. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या रोषाची पर्वा न करता त्याच्या मुलाशी अत्यंत काळजीपूर्वक वागले. त्यांनी त्याला अंतर्गत राजकारणात कुठेही वाव दिला नाही. यावरून त्यांचे धोरण सुसंगत व धाडसी असून त्यांची वागणूक जागरूक होती हे ध्यानात येते. छत्रपती संभाजी महाराजांची एकूण कारकीर्द जेमतेम 9 वर्षाची. त्यात त्यांनी पोर्तुगीजांशी लढा देऊन त्यांची आशियात कधीही झाली नव्हती एवढी फजिती केली. त्यांना चांगली अद्दल घडवली, अनेक विजय संपादन केले. इंग्रजांचा सारखा पाठिंबा मिळत असून सुद्धा सिद्धीला त्यांनी चांगलेच तोंड दिले. इंग्रजांना सतत दमात ठेवले. कर्नाटका हरजीराजे महाडिक यांच्या करवी राज्याची वाढ केली. राजपुतांचे बंड मोडून व त्यांचा बंदोबस्त करून औरंगजेब बादशाह आपले सरदार, आपली मुले, आपले नातू, आपले अफाट सैन्य आणि जंगी सामुग्री घेऊन दक्षिणेत आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी राजा जयसिंग आला होता त्यापेक्षा ही आपत्ती फारच मोठी होती. महाराजांना त्यावेळी जयसिंगाशी तह करून जवळजवळ 23 किल्ले सोडावे लागले. परंतु आता स्वतः औरंगजेबच मराठी राज्याचा नाश करण्यासाठी आला होता. उत्तरेत त्याला शत्रू राहिलेला नव्हता. दक्षिणेतील विजापूर, गोवळकोंडा आणि मराठे यांचा नायनाट करण्याची त्याची दीर्घकाळाची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी बादशाह दक्षिणेत उतरला होता. अखिल हिंदुस्थानाचा बादशाह होऊन इस्लामी राज्य स्थापन करण्याची त्याची महत्वाकांक्षा होती. अशी सर्व दृष्टीने वरचढ असलेली आपत्ती स्वराज्यावर कोसळली होती. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला आपल्या अधिकाऱ्यांची सतत बदली करण्यास भाग पाडले. मुघलांचे अवाढव्य सैन्य आणि त्यांचा बादशाही सरंजाम कोठेही स्थिर होऊ शकला नाही. मराठ्यांनी कोणाही मुघल सेनापतीला यश मिळू दिले नाही. औरंगजेबाचा मुलगा शहा आलम दक्षिण कोकणात गेला तेव्हा त्याच्या लागभर सैन्याची मराठ्यांनी दाणादाण उडवून दिली. त्याला कोकणातून सुखरूप परत येता यावे म्हणून औरंगजेबाला कुमक पाठवावी लागली. माणसे, घोडे, मालवाहू जनावरे, धान्य यांचा मराठ्यांनी गनिमी काव्याने नाश केला. या हल्ल्यातून वाचलेली माणसे औरंगजेबाने धाडलेल्या मदतीमुळेच कोकणातून जीव बचावून विजापूरकडे जाऊ शकली. सुरतेकडून समुद्र मार्गाने येणारी रसदही शहा आलमच्या पदरात पडू न देता मराठ्यांनी ती लुटून नेली आणि शहा आलमला जखमी केले. कल्याण, भिवंडी,
रायगड, पुरंदर वगैरे जवळजवळ सर्वच मराठी मुलकात औरंगजेबाला सतत 3 वर्ष यश न मिळाल्यामुळे आपला मोहरा विजापूर गोवळकोंडाकडे वळवावा लागला. औरंगजेबाने आपल्या डोक्यावरची पगडी फेकून देऊन छत्रपती संभाजी महाराजांचा पराभव केल्यापासून ती पुन्हा घालणार नाही असा पण केला होता. इतकेच नव्हे तर 2-3 वेळा आपल्या सरदारांवर दक्षिणेकडील कामगिरी सोपवून तो उत्तरेकडे निघाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी विजापूरकर आणि गोवळकोंडेकर यांच्याशी युती केली होती त्याचे बंध छत्रपती संभाजी महाराजांनी दृढ केले आणि स्वतः जीवनमरणाचा लढा चालवित असतानाही त्यांना मदत देण्यास ते कचरले नाहीत. महाराजांनी दक्षिणीयांचा पक्ष उभा करून समान शत्रू विरुद्ध एक गट निर्माण केला होता. त्याच धोरणांची अंमलबजावणी करून दक्षिणेतील शाह्यांना औरंगजेबाविरुद्ध त्यांनी टिकवून धरले. पोर्तुगीज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संबंधही त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटी ताणले गेले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी प्रथम त्यांच्याशी सामोपचाराचे धोरण अंगीकारले. औरंगजेबाने पोर्तुगीजांना दिलेल्या चिथावणीमुळे ते धोरण त्यांना बदलावे लागले. त्यांनी मुघलांशी हात मिळवणी करू नये म्हणून राजांनी प्रथम प्रयत्न केले, पण त्याचा उपयोग होत नाही असे दिसताच त्यांनी आक्रमक धोरण स्वीकारून दोघांचाही कोकण जिंकावा याचा हेतू धुळीस मिळविला. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना जो जबरदस्त तडाखा दिला तो त्यांच्या पूर्वेकडील वास्तव्यात त्यांना कोणीही दिला नव्हता असे स्वतः पोर्तुगीजांनीच कबूल केले आहे. अकबराला आश्रय देताना छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलशाचा सल्ला ऐकला हे खरे असले तरी ते कुठल्याही प्रकारे कलशाच्या आहारी गेलेले होते असे दिसत नाही. इतर मंत्र्यांपेक्षा छत्रपती संभाजी महाराजांचा कवी कलशावर विशेष विश्वास होता असेही वाटत नाही. कवी कलशाची सर्व उपलब्ध पत्रे पाहिली म्हणजे तो आपले काम चोखपणे करतो, इतर मंत्र्यांच्या कारभारात लुडबुड करीत नाही आणि कोणत्याही प्रकारे त्याचे राजांशी विशेष सख्य असलेच तर तो त्याचा गैरफायदाही घेत नाही असेच आढळते. तो मुघलांना फितूर होता किंवा त्याने राजाला पकडून दिले अशी ही उपलब्ध पत्रव्यवहारावरून शंका येत नाही. अखेरपर्यंत तो मराठी राज्याशी, मराठ्यांच्या राजाशी सचोटीने आणि एकनिष्ठपणे राहून राजांच्या बरोबरच देहदंडही सोसतो. तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलशाला छंदोगामात्य हे पद देऊन त्याच्यासाठी नव्याने निर्माण केले असा सर्वत्र समज आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी उत्तरेस छंदोगामात्य प्रधान रघुनाथ पंडितराव सुवर्ण कलश मधुपर्ण घेऊन उभे राहिले असा उल्लेख सापडत असल्याने त्या रूढ समजुतीलाही काही आधार राहत नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत शेती, सुपारी, भात, नारळ यावरील कर, जकात आणि चौथाई हीच उत्पन्नाची साधने होती. शत्रूच्या प्रदेशात लूट करण्यामागेही उत्पन्न मिळवण्याचाच हेतू असे. छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांप्रमाणेच शत्रूच्या प्रदेशातील व्यापारी पेठा लुटल्या. त्यांनी औरंगाबाद आणि बुऱ्हाणपूर येथे केलेली लूट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुप्रसिद्ध सुरतेच्या लुटीची आठवण करून देते. बुऱ्हाणपूर शहर हे विश्वरूपी सुंदरीच्या गालावरील तीळ समजला जात असे. मराठ्यांनी ते शहर लुटले तेव्हा ते पाऱ्यासारखे अस्थिर झाले होते असे खुद्द अकबराने औरंगजेबाला खिजवून लिहिलेले आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी शेतीचे उत्पन्न वाढावे, पडीक जमिनी पुन्हा लागवडीखाली याव्यात, दुष्काळ अवर्षणाच्या काळात शेतकऱ्यांना अगदी आधुनिक काळात शोभेल अशा पद्धतीने फाळ, बैल, पेरणीसाठी धान्य, करांमध्ये सवलती आणि सूट या गोष्टी संकटकाळी व्यवस्थित आणि कळकळीने दिलेल्या दिसतात. छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, शौर्याबद्दल, युद्ध कौशल्याबद्दल, पित्याचे शौर्य आणि स्थान यांचा वारसा छत्रपती संभाजीकडे आला आणि तो तरुण राजपुत्र धैर्यवान आणि आपल्या पित्याच्या कारकिर्दीला शोभेल असाच आहे. त्याचे सैनिक त्याला जणू शिवाजी समजूनच मान देतात. त्यांना संभाजीच्या हाताखाली लढावयास आवडते आणि शूरकृत्याचा सन्मान करण्यात त्याला आनंद वाटतो. हे उद्गार इंग्रजांनी आणि प्रवाशांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल काढलेले आहेत. औरंगजेब दक्षिणेत प्रत्यक्ष ठाण मांडून बसलेला असताना छत्रपती संभाजी महाराजांनी न डगमगता वऱ्हाड, खानदेश, औरंगाबाद, सोलापूर, परिंडा, बुऱ्हाणपूर आणि अहमदनगर येथे मुघल प्रदेशात आक्रमक हल्ले केले, लुटमार केली आणि त्यामुळे औरंगजेबाचे आक्रमण काही काळ मंदावले.
छत्रपती संभाजी महाराजांनी मरण पत्करताना जो बाणेदारपणा आणि जे शौर्य दाखविले ते अद्वितीय आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा युद्धात पराभव करणे जवळजवळ अशक्य आहे असे लक्षात आल्यावरच औरंगजेबाने त्यांना पकडण्याचा डाव टाकावयास प्रारंभ केला. पोर्तुगीज विजयीचाही छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्याचा प्रयत्न फसला होता. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला पकडता येईल असे राजा रामसिंगाला लिहिले होते, परंतु दैवाचे फासे उलटे पडले आणि राजेच औरंगजेबाच्या हातात सापडले. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांसारख्या मातब्बर आणि जशास तसे या बाण्याने वागणाऱ्या शत्रूला जीवदान दिले असते असे वाटत नाही. छत्रपती संभाजी महाराजांसारखा शूर राजा नाहीसा केला म्हणजे मराठी राज्य चटकन गिळंकृत करता येईल ही बादशाची कल्पना मात्र फोल ठरली. जीवावर बेतले म्हणजे माणसे कशी स्वाभिमान शून्य होतात याची उदाहरणे इतिहासात कमी नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांनी असा काळीमा लावून घेतला नाही. ते शत्रूला शरण तर गेलेच नाहीत, पण त्यांनी शत्रूपुढे मानही वाकवली नाही. त्यांचा देह औरंगजेबाच्या पाशवी वृत्तीला बळी पडला, पण त्याच बलिदानातून आणि हौतात्म्यामुळे मराठी राज्य बचावले हे भारतीयांना केव्हाही विसरता येणार नाही. हे अचाट कृत्य केवळ छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या सिंहाला शोभेल असेच त्यांच्या छाव्याने करून दाखविले. ते शेवटी संगमेश्वर जवळील नावडी नावाच्या खेड्यात पकडले गेले. ते फितुरीमुळे त्यांनी तेथेही पराक्रम केला, लढाई दिली, पण त्यांच्या सर्व दुर्दैवी जीवनाची अखेर करणारा सर्वात दुर्दैवी प्रसंग काही चुकला नाही. ते शेवटच्या दिवसापर्यंत कार्यमग्न होते याचाही येथे आवर्जून उल्लेख केला पाहिजे. राजे मुघलांच्या हातात सापडले त्याच दिवशी गिरजोजी यादव छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या वतन प्रकरणाच्या निकालासाठी भेटला. राजांनी त्याचा निर्णय केल्यावर सही शिक्क्यासाठी कागदपत्रेही रवाना केली होती. छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले त्याच दिवशी त्यांनी आपल्या नश्वर देहावर उदक सोडले. याच औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वतः बाल संभाजी आग्र्याहून निसटले होते. याच मुक्कामात बाल संभाजीने औरंगजेबाला दरबारात मल्लयुद्ध करण्यास नकार देऊन आपला बाणेदारपणा दाखविलाच होता. युवराज संभाजीला पकडावयाचा घाट ते दिलेर खानाकडे गेलेले असताना अलंबगिराने घातला होता, पण तेव्हाही संभाजीराजे जागरूक होऊन मुघलांकडून निसटले होते. हा शूर आणि कर्तृत्ववान राजाचा इतिहास औरंगजेब विसरणे शक्यच नव्हते. बादशहाने सावज हातात पडताच त्यांचे डोळे काढले. ते हाच इतिहास आठवून पुन्हा छत्रपती संभाजी महाराज निसटले तर? या भीतीने आणि सूडबुद्धीने औरंगजेबाने राजांना आंधळे केले. डोळे गेले तरी संभाजीराजे बिचकले नाहीत. तशीच बादशाची सूडबुद्धीही थंडावली नाही. प्रत्यक्ष मृत्यू येईपर्यंत तो राजांचे हाल करीत राहिला, परंतु या दृढ निश्चयी राजाला त्याची कुठे पर्वा होती. त्यांनी जन्मभर चारी बाजूंनी वेढणाऱ्या शत्रूची लढा दिला होता. आपल्या प्रजेला दिलासा देणारा मार्दव आणि कळकळ दाखविणारा राजा तितकाच कठोर आणि निश्चयी सुद्धा होता. शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे. हा रामदास स्वामींचा उपदेश आठवून राजांनी देह क पदार्थ मानला. त्यांच्या देहाचे हाल पाशवी वृत्तीचा शत्रू करीत होता. तेव्हा नैनन छिंदंती शस्त्राणी, नैनन दहती पावकाः, न चैनन क्लेदयन्त्यापो, न शोषयती मारुतः. हे भगवद्गीतेतील तत्वज्ञान राजांच्या मनात येणे साहजिकच होते. माणसाने कर्तव्य करीत असताना फळाची आशा धरू नये. देह नाश पावतो, परंतु माणसाचा आत्मा शत्रूच्या हातात कुठे पडणार आहे. अर्थात ज्या तत्वज्ञानामुळे छत्रपती संभाजी महाराजांना असे धैर्य आले असेल ते गीतेतील महान तत्वज्ञान औरंगजेबाला कसे माहीत असणार. या भारताच्या महान सुपुत्राला मान वंदना देताना मान खाली झुकते आणि लेखणी हातातून गळून पडते. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय.